कॅप्टन फाईल्स म्हणजेच महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं अशोक खरात याचं प्रकरण. भोंदूगिरीतून त्यानं संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या हाय प्रोफाईल लोकांना कशा पद्धतीनं गंडवलं. करोडोंची माया, 40 कोटी प्लस माया त्याने कमवली, पण सगळं मातीमोल गेलं. विद्या होती का त्याच्याकडे? तर होती, पण त्याचा जर चुकीच्या पद्धतीने गैरवापर केला तर मग असा शेवट होतोच. ज्या पद्धतीने या बोंधू खरातनं, अशोक खरातनं ज्या गोष्टी केल्या, त्या हळूहळू उघडकीस आल्या. पण या खरात सोबत अनेक राजकारण्यांची नावं अगदी जुळून आली. त्यातले काही राजकारणी पडद्याआड राहिले, काही राजकारणी पुढे आलेच नाहीत. तर काही राजकारण्यांची नावं अगदी तोंडावरती आली. त्यातलं पहिलं नाव होतं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. तर रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलं. रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला. त्यानंतर रुपाली चाकणकरांचा या सगळ्यात कुठेच विषय येत नाही. फक्त ते शिवनिका जी संस्थान आहे, त्या संस्थानच्या त्या एक ट्रस्टच्या त्या सदस्य आहेत. आता त्यातून त्यांनी माघार घेतलेली आहे किंवा त्यात माझा काही विषय नाही असं म्हणून त्यांनी तो विषय तिथे सोडलेला आहे. पण याच भानगडीमध्ये एक नाव आता न्यू एंटर झालेलं आहे आणि त्या नावाची मात्र महाराष्ट्रात खूप आणि खूपच चर्चा होऊ शकते. ते नाव म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचे, म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री, माजी अर्थमंत्री, माजी गृहमंत्री जयंत पाटील. आता जयंत पाटलांचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे. कोर्टामध्ये जी काही सुनावणी झाली त्या सुनावणी दरम्यान जयंत पाटलांना कुठेतरी इंटर करण्यात आलेले आहे. आता जयंत पाटील याच्यामध्ये का अडकतायत, कसे अडकतायत आणि त्यांना कोण अडकवतंय, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार, मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनल. मित्रांनो, झालंय असं बरं का, म्हणजे सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही लक्षात घेतच आहात. इथं कुरघोड्यांचं राजकारण भरपूर प्रमाणात होतंय. आता जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आता 2 वर्षापूर्वी त्यांचा पक्ष फुटला जरी असला आणि ते एका वेगळ्या पक्षात, म्हणजे त्यांचाच स्प्लिट झालेल्या दुसऱ्या पक्षात असले, तरी त्याच्या अगोदर ते एकत्र होते. 2019ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महाविकास नावाची आघाडी स्थापन झाली. त्या महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये कार्यरत होते. आता जलसंपदा मंत्री या मंत्रिपद जे त्यांच्याकडे होतं कॅबिनेटचं, ते स्ट्रॉंग मंत्रिपद होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठं पाणी द्यायचं, कुठं नाही द्यायचं, कसं द्यायचं, देताना काय घ्यायचं, देताना काय नाही घ्यायचं, हे सगळं जयंत पाटलांच्या अंडर होतं. 2019 ते 2000 म्हणजे ज्यावेळेस 2022 मध्ये सरकार त्यांचं पडलं, त्या दरम्यानचा जो 2.5 वर्षाचा काळ गेला ज्याच्यामध्ये कोरोना होता, भयंकर रोग. त्या 2.5 वर्षामध्ये जयंत पाटलांनी एक घेतलेला एक निर्णय किंवा त्यांनी केलेली एक चुकी आज त्यांच्या अंगलट आलेली दिसते. ते म्हणजे गोदावरीचं पाणी त्या शिवनिका संस्थान म्हणून त्यांचं जे संस्थान आहे त्यांना वळवण्यात आलं होतं. आता ते त्यांच्या अंडर होतं. त्यांनी कोणाला पाणी द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, हा सर्वस्वी जयंत पाटलांचा विषय होता. तत्कालीन जलसंपदा मंत्री होते ते. पण सध्या मॅटर खूप खूप आणि खूप घनिष्ठ होत चाललेला आहे. आता जलसंपदा मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील. आता सुद्धा तिथं पाणी चालूच होतं. मग जयंत पाटील दोषी असतील तर राधाकृष्ण विखे पाटील बी दोषी असतील. मग दरम्यानच्या मधल्या काळात कोण होते ते सुद्धा दोषी असतील. त्यामुळे एक नवे असे अनेक प्रश्न आपल्या समोर येताना दिसतील. पण जयंत पाटलांना अडकावायचंच म्हटलं तर या गोष्टींचा कुठेतरी इंटरफाय करणं गरजेचं वाटतं. म्हणून त्यांचं नाव अग्रगण्याने घेतलं जातं. रुपाली चाकणकर यांनी जयंत पाटलांना त्यांच्याकडे नेलं होतं. अशोक खरात नामक या बाबाकडे न्या, आपले हे खूप ऍस्ट्रॉलॉजर आहेत, असे आहेत तसे हे सांगितलं होतं. आता जयंत पाटील हे थोडे पुरोगामी विचाराचे नेते, म्हणजे शरद पवार काँग्रेस विचारसरणी म्हटले होते, पुरोगामी विचारसरणी असते. काँग्रेसचा कुठलाच नेता आहे जास्त देवदेव धर्म धर्म करत बसत नाही. तो त्याचं राजकारण त्याच्या पद्धतीने तो हँडल करत असतो. पण त्यातली त्यात जरा सॉफ्ट राजकारणी किंवा सॉफ्ट हिंदुत्व सुद्धा घेतलेले जयंत पाटील.
कारण ते मराठा समाजातून येतात, हिंदू धर्मातून येतात. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्याकडे ओघाने आल्याच. पण असं म्हटलं जातंय, असा एक त्यांच्यावरती आरोप केला जातोय, की जयंत पाटील त्यांच्या मुलाचं भविष्य बघण्यासाठी, जो प्रतीक पाटील म्हणून त्यांचा जो मुलगा आहे, त्या मुलाचं भविष्य बघण्यासाठी, कारण येत्या काळामध्ये त्याला भाजपामधून त्याला तिकीट देऊन सांगलीमध्ये त्याला भाजपमध्ये पाठवून भाजपच्या तिकिटावरती लोकसभा लढवायची होती आणि त्या लोकसभेला तो फ्रीटेबल आहे का? तो लोकसभा जिंकू शकतो का? किंवा काय अडचणी आहेत का? हे सगळं विचारण्यासाठी अशोक खरात नामक बाबाकडे ते गेले होते. हा फक्त आरोप आहे बरं का. याच्यामध्ये तथ्य असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण हा आरोप आहे, की येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी सांगलीतून निवडणूक लढवली लोकसभेची, तर ते जिंकू शकतात का? अशा एक नव्या अनेक गोष्टी त्यांच्याकडे घेऊन गेले होते. आणि रक्ताची अंघोळ हा एक वेगळाच विषय गोपीचंद पडळकर यांनी मांडलेला आहे. आता तो विषय नक्की काय आहे? तोही आपण येत्या काळामध्ये नक्कीच पाहूया. पण इथं मात्र एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावीच लागेल, की जयंत पाटलांसारखा माणूस जो सेक्युलर विचारसरणी मानतो, सर्व धर्म समभाव मानतो, जो काँग्रेस विचारधारेला शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मानतो, तो सुद्धा जर माणूस अशोक खरात नामक बाबाकडे जात असेल, त्यावेळेस एकच फोटो त्यांचा आला होता. त्याच्यानंतर बरेचसे फोटो त्यांचे त्या बाबाचे बाहेर आले आणि त्याच्यावरती खुलासा करण्यासाठी जयंत पाटील अजून माध्यमांसमोर आलेलेच नाहीत किंवा ते कुठल्याही प्रकारे त्यांची प्रतिक्रिया देतच नाहीत. यावरून जे गोष्ट समजते, की पाणी खोलवर रुतलेले, मुरलेले. त्याच्यामुळे जलसंपदा मंत्री, तत्कालीन जलसंपदा मंत्री यांच्यावर जर इन्क्वायरी लागली, तर विषय अजून खोल जाऊ शकतो. हे मात्र 100% खात्रीने सांगू शकतो. बाकी या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं? तुमची काय मत आहेत? जयंत पाटील खरोखरच यातले दोषी आहेत का? असतील तर हो म्हणा, नसतील तर नाही म्हणा आणि कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.